PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तू दूर का भाग 31. लेखिका प्राची सुळे, मिसेस चौधरी. एक क्षण काजल त्याच्या डोळ्यासमोर आली आणि तिचा तो हट्टीपणा, सारखं बोलण्याचा. ती आली तशी पटकन निघून जाऊ दे आणि राकेश लवकर फ्री होऊ दे, आदिराजने मनात म्हटले. कथा पुढे सुरू. मे आय कम इन? दारातून आवाज आला तसं राकेशने पाहिलं. काजल महाजन उभी होती. डार्क ब्लू कलरची जीन्स आणि लाईट आकाशी रंगाचा सॅटिनचा शर्ट, छान कॉम्बिनेशन होतं. राकेशने तिच्या ड्रेस सेन्सची मनोमन दाद दिली. येस प्लीज, तो म्हणाला. प्लीज हॅव अ सीट. राकेशने खुर्चीकडे इशारा केला. थँक्स. काजल बसली. बोला मिस काजल, व्हॉट कॅन आय डू फॉर यू? त्याने विचारले. आदिराज? सॉरी? राकेश न समजून म्हणाला. काजलने पटकन स्वतःला सावरलं. आय मीन आदिराज येणार नाही आहेत का? तिने विचारले. नो, इनफॅक्ट तो पुढचा 1 वीक येणार नाही आहे. 2 दिवसांनी त्यांचं लग्न आहे. आदिराजचं लग्न हे ऐकलं नी काजल रागाने लाल झाली. चेहऱ्यावर राग उभारून आला. दादाखाली ओठ गच्च दाबले गेले. ऐक, ती विव्हाळली. व्हॉट हॅपन? आर यू ओके? राकेशने काळजीने विचारले. येस, आय एम फाईन, ती म्हणाली. तुम्ही टी, कॉफी और ज्यूस घेणार? टेबलावरचा इंटरकॉम उचलत राकेशने विचारले. तुम्हाला काय आवडते? चहा, मस्त वाफाळलेला मसाला चहा. राकेश तंद्रीत येत म्हणाला. काजल गालात सौम्य हसली. चला, म्हणजे निदान थोडं तरी हसता येतं तर. राकेश मनातच पुटपुटला. काही म्हणालात का? नथिंग. राकेशने फोनवर 2 कॉफी व पाणी पाठवायला सांगितले. बोला काजल, काय काम होते आपले? म्हणजे तुम्ही माझ्याशी बोलू शकता, डिस्कस करू शकता. आदिराज आणि माझं काम मोर ऑर लेस सारखंच आहे. तुम्ही बोलू शकता. ओ ग्रेट. मला आमच्या शिवापूर प्रोजेक्टबद्दल जाणून घ्यायचे होते. काम कुठपर्यंत आलं आहे? आदिराज म्हणत होते आधी मातीचे सॅम्पल घेतले जातील. खड्डे खणून पाणी किती फुटावर लागते ते बघायला हवं. ती जमीन गृहसंकुल बनवायला योग्य आहे की नाही हे सारं चेक करावं लागेल. हो मग एकदम बरोबर आहे. त्याशिवाय कामं सुरू नाही होणार, राकेशने समजावले. मग तेच विचारायचे आहे, आमचं काम कधी सुरू होणार? काजल आवाजात नाराजी लपवू शकली नाही. राकेश काही बोलणार तो पिऊन येऊन पाणी व चहा घेऊन आला. टेबलावर ठेवून निघून गेला. राकेशने तिला पाण्याचा ग्लास पुढे केला. काजल पाणी प्यायली. राकेशने चहाचा कप तिच्यासमोर केला. चहा गरम असतानाच फुंकून प्यायचा असतो, छान मज्जा येते. असं का? बघूया. काजलने चहा फुंकून एक सिप घेतला. मसाला चहा अप्रतिम लागत होता. समोर राकेश बसलाय हे विसरून तिने चहा गरम असताना संपवला आणि मगच कप खाली ठेवला. ती चहा पित असताना राकेश एकटक तिच्याकडे बघत होता. दिसायला मैथिलीसारखीच ती सुंदर होती, छान टापटीप होती. पण आदिराजला ती समहाऊ आवडत नाही. राकेश विचार करत होता. काजलने त्याच्याकडे पाहिलं. तो आपल्यालाच बघतोय ते पाहून तिला थोडं ऑकवर्ड वाटलं. मिस्टर राकेश, तिने जोरात म्हटले. येस, ते मी विचार करत होतो की चहा गरम असतानाच प्यायचा असतो. तुम्हीच म्हणालात ना. माझा संपला सुद्धा आणि तुमचा थंडगार कोल्ड्रिंक झालाय. काजल निरागसपणे हसून बोलली. तिच्या त्या निखळ हास्यात राकेश स्वतःला हरवून बसला. तिने हसावं व आपण बघावं असं त्याला झालं आणि त्याची सारखी तंद्री लागते हे पाहून काजलला समजत नव्हतं कसं बोलावं. पण राकेशचा हसरा स्वभाव व त्याचा सहवास तिला आवडून गेला. मला नाही वाटत आज कामाचं होईल, ती हसून म्हणाली. तुम्हीच आता आदिराज यांच्याशी बोला व ठरवून घ्या कामाचं. तसंही लगेच सुरू होईल असं दिसतही नाहीये. त्यांचं लग्न झाल्यावर थोडे दिवस ते बिझी असतील, काजल बोलली. एकदम बरोबर. आणि घाई काय आहे ना. उलट एवढे ह्यूज प्रोजेक्ट करताना वेळ पाहिजे नसते. सगळं कसं नीट व्हायला हवं. राकेशने दुजोरा दिला. कळलं,
ठीक आहे, 15 दिवसांनी मी तुम्हाला कॉल करेन. काजल तिची छोटी पर्स उचलत म्हणाली आणि राकेश पाण्यावर आलाय. ती निघते. येस, मी स्वतः आदिराजशी बोलून सगळं ठरवतो. यू डोंट वरी. राकेश उभा राहिला. ओके देन, मी निघते. नाईस टू मीट यू, काजल म्हणाली. सेम इयर. आजचा दिवस खूपच गुलाबी आकाशी आहे. राकेश परत बरळलाच. सॉरी, ते मी कविता केली, राकेशने ठोकून दिलं. गोड हसत काजलने त्याचा निरोप घेतला. पण आज आपल्याला असं अचानक काय झाले की पहिल्यांदा समोर बसलेल्या व्यक्तीचा राग आला नाही? ही कुठली साईन आहे? ती स्वतःलाच विचारत होती. काजल गेल्यावर मात्र राकेशने धाडकन स्वतःला खुर्चीत टाकले. केसांवरून हात फिरवला. डोळ्यासमोर हसरी काजल आली. काहीतरी नक्की आहे, त्याच्या मनाने कौल दिला. 2 दिवस कापडासारखे उडून गेले. लग्नाचा दिवस उजाडला. लग्न चौधरी बंगल्यात होते. सगळी तयारी राकेशने जय्यत ठेवली होती. आमंत्रित केलेले पाहुणे येऊ लागले. राकेश स्वतः जाऊन मैथिली, दामोदर पंत आणि गोकाला घेऊन आला. मैथिलीच्या जवळच्या मैत्रिणी सानिया, रिया, मान्याही आल्या होत्या. अखिलेश महाजन आणि काजल आले. नंदिनीची धावपळ सुरू होती. आंटी, आम्ही काही मदत करू का? पाठमोऱ्या असलेल्या नंदिनीने शब्द ऐकले व ती वळली आणि डोळ्यात आश्चर्य उमटले. पण तिला पाहून सानियाचे तर धाबे दणाणले. या वेलकम. तुम्ही मैथिलीच्या मैत्रिणी ना? नंदिनी हसून म्हणाली. आंटी, आय एम सॉरी, व्हेरी सॉरी. मला मैथिलीने समजावलं. खरंच माझीच चूक होती. पटकन पुढे होत नंदिनीचे दोन्ही हात हातात घेत सानिया म्हणाली. ती मनापासून बोलते हे कळत होतं. आणि नंदिनी हसली. अगं सॉरी तू कशाला म्हणतेस? उलट मीच तुला थँक्स म्हणते. सानिया तर पुरतं गोंधळून गेली. रिया, मान्याही चकित झाल्या. सानिया, जर त्या दिवशी तू हुज्जत घातली नसतीस तर मैथिली कशी भेटली असती? आणि आता बघ, ती माझ्या घरची सून होते. आंटी, खरंच तुम्ही मला माफ केलेत? हो ग, खरंच. माझा काहीच राग नाही आहे. ओह आंटी, थँक्यू सो मच. सानिया खुश झाली. आता सांगा आम्हाला काय मदत हवी आहे? काहीच नाही. सगळ्याला माणसं आहेत. तुम्ही फक्त मैथिलीला सोबत करा. जेव्हा बोलावलं जाईल तेव्हा घेऊन या आणि लग्न एन्जॉय करा. आंटी, यू आर सो प्रिटी. रिया हसून बोलली. त्या तिघी वरच्या मजल्यावरच्या मैथिलीच्या खोलीत पळाल्या. एक विधी पूर्ण होऊ लागले आणि तो क्षण आला जेव्हा मैथिलीला बोलावले गेले. सानिया, रिया, मान्या त्यांच्या जिवलग मैत्रिणीला घेऊन खाली आल्या. उपस्थित असलेल्या साऱ्यांच्या नजरा मैथिलीवर खेळलेला. अतिशय सुंदर दिसत होती ती. दामोदरपंत सोफ्यावर बसले होते. तेही तिला डोळे भरून पाहत होते. मैथिली खाली आली व आदिराजच्या बाजूला बसली. गुरुजींनी पुढचे विधी सुरू केले. आदिराजने मैथिलीकडे पाहिले. गॉर्जियस, तो पुटपुटला. मैथिलीच्या गालावर लाली चढली. शुभमंगल सावधान. मंत्रोच्चार संपले आणि दोघांनी एकमेकांना वरमाला घातल्या. टाळ्यांचा कडकडाट झाला. आजोजा आणि गोकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू झळकले. तिच्या मैत्रिणीही भाऊक झाल्या. त्या सोहळ्यात सगळे आनंदी होते, पण काजलच्या तन्मनात आग लागली होती. आदिराज असा पटकन हातचा जाईल तिला वाटलं नव्हतं. तिचं कशातही लक्ष लागत नव्हतं. फक्त नजर खेळलेली त्या दोघांवर. हाय, हॅलो, राकेश दुगून म्हणाला आणि काजलची तंदी उठली. हाय, तिने म्हटलं. काय एवढा विचार चाललाय? लग्न ही एक सुंदर अनुभूती आहे आणि प्रत्येकाने तिचा आनंद घ्यावा, हो की नाही? राकेशने तिला प्रश्न केला. त्याच्या प्रश्नाचा रोख तिला समजला व ती गालात हसली. छान, तुम्ही तसा विचार करताय तर? तिने विचारले. का नाही? करायला हवा ना. पण ती अजून आयुष्यात यायची आहे, राकेश म्हणाला. तुमचे आईवडील शोधतील की? काजलला त्याची फिरकी घेण्याची लहर आली. त्यांनी हे काम मलाच करायला सांगितले आहे. शोधून आम्ही थकलो असे म्हणतात. आता यावर दोघेही हसले. राकेश तिच्या निखळ हास्यात परत हरवला. तिच्या डोळ्यातली चमक त्याच्या मनात आशेची पालवी फुलवत होता. तो काही बोलणार तो नंदिनीची हाक त्याच्या कानावर आली. राकेश पटकन तिच्याकडे गेला. काजल राकेशकडे बघत होती. त्याचं मन मोकळं बोलणं, हसणं खूप जवळचं वाटू लागलं. त्याच्या डोळ्यात काय दिसत होतं ते ती आठवू लागली.
नवं नातं. दामोदर पंतांचा निरोप घेताना मैथिली खूप रडली. कितीही झालं तरी त्यांना निघायला हवेच होते. उद्या पूजेला येईन त्यांनी आश्वासन दिले. नंदिनीने मैथिलीला सावरले. विश्वनाथ चौधरी आणि आदिराजचा निरोप घेऊन ते व गोका निघाले. सानिया, रिया, मान्या थोडा वेळ थांबून उद्या येण्याचं कबूल करून त्याही निघाल्या. अखिलेश महाजन आदिराजकडे आले. तुम्हा दोघांनाही आमच्याकडून खूप शुभेच्छा, त्यांनी म्हटले. काजलनेही त्यांना ग्रीट केले व दोघे निघाले. आता विलामध्ये विश्वनाथ, नंदिनी, नवीन जोडपे व नोकर मंडळी आणि राकेश होता. मैथिली, उद्या पूजा आहे. तू माझ्या रूममध्ये जा व आराम कर. आदिराज, तूही जा, नंदिनी म्हणाली. आता आदिराजशी तिला खूप बोलावं वाटत होते, पण मॉम जे बोलतात आणि आपण पुढे पुढे केलं तर तो आगाऊपणा वाटेल. तिने मान हलवून होकार दिला व नंदिनीच्या रूममध्ये गेली. आदिराजही त्याच्या रूममध्ये गेला. राकेश होता सोबत. दोघे आत आले व आदिराजने बेडरूमचे दार लावून घेतले. लग्न तुझे आणि मैथिलीचे झाले आहे, आपले नाही, राकेश हसत म्हणाला. राकेश, चूप बस, मला महत्त्वाचे विचारायचे आहे. आधी बेडवर बसत म्हणाला. हो, विचार ना. आणि कशाबद्दल? त्या काजल महाजनविषयी. आधी असे म्हणाला आणि राकेश हसला. का रे त्या बिचारीच्या मागे लागला आहेस? एकदम गाय आहे ती, राकेश शांत स्वरात म्हणाला. गाय आहे की म्हैस ते नंतर बघू. आधी सांग, काय बोलणं झालं तुमचं? आधी मित्रा, नुकतंच लग्न झालंय रे, अजून पोशाख पण बदलला नाहीयेस आणि बिझनेसच्या काय गोष्टी करतोयस? राकेश बेफिकीरपणे म्हणाला आणि आधीचं टाळकं फिरलं. तुला मस्करी वाटते? लग्न माझं झाले ना, तुझं नाही ना, मग माझ्या प्रश्नांची उत्तर देण्यात तुला काय प्रॉब्लेम आहे? आदिराज कमालीचा रागाने बोलला. राकेश सटपटला. आधी त्याच्याशी इतका रागाने कधीच बोलला नव्हता. एवढं काय झालं याला? आधी, ठीक आहे, बोलूया सविस्तर. तू शांत हो. आय एम सॉरी. आधीने पटकन त्याची माफी मागितली. ओके, आता तुला कसलं उत्तर हवं आहे माझ्याकडून सांग, मुद्द्यावर येत राकेश बोलला. काजलबद्दल सांग, आधी पुन्हा म्हणाला. आदिराज, तू बिलीव्ह कर किंवा करू नको, पण मला ही काजल खूपच हार्मलेस वाटली. ती मला शिवापूरचा प्रोजेक्ट कधी सुरू करणार हेच विचारत होती आणि मी तिला लागणारे प्रोसिजर सविस्तर सांगितले. तिला फक्त प्रोजेक्ट कधी सुरू होणार हेच हवं होतं. दॅट्स इट. राकेश, आय डोंट नो काय ते, पण मला ना आतून काहीतरी वेगळं वाटत आहे, विचित्र वाटत आहे. आदिराज खूप गंभीर होत म्हणाला. आदिराज, मी जरी तुझ्याबरोबर काम करत असलो तरी आपण जिगरी दोस्त आहोत. तुला ॲक्च्युली काय वाटते ते तरी नीट सांग. आता राकेशही गंभीर झाला. राकेश, पहिली गोष्ट मला खटकते ती ही की डॅडींना शिवांजली शाळा का हवे? म्हणजे तिथे वर्ल्ड क्लास रेसिडेन्शियल प्रोजेक्ट वगैरे ठीक आहे, पण तीच जागा का? आणि ती जागा काही ओसाड अशीच पडलेली नाही आहे. आता तर 10वीपर्यंत शाळा आली ती आणि एक आदर्श शाळा आहे ती. मैथिलीसारखी अतिशय गुणी मुलगी ती शाळा रन करते. डॅडी यासाठी माझ्यावर रागवलेही होते, कारण मी त्या शाळेची बाजू घेतली होती म्हणून. आणि दुसरं हे की महाजन यांची प्रोजेक्टची जमीन बघायला मी स्वतः शिवापूरला गेलो होतो. तुला सांगतो, त्या प्लॉटच्या बाजूने नदी वाहते. जमीन कशी असणार सांग? नदीच्या बाजूला शेती करतात, तर हा माणूस बिल्डिंग बांधणार. आता छोटे बंगले समजू शकतो, पण बिल्डिंग बांधणं जरा अतिच ना. जमिनीचा स्तर कसा हवा ना तसा हवा की नाही? मी बघताच ते ओळखलं होतं. पण तुला यात वेगळं काय वाटतंय? राकेशने न राहून विचारले. त्यांची चाललेली घाई आणि पेपर्स, ॲग्रीमेंट, बाकीची लिगल फॉर्मॅलिटीज करण्याची घाई. आदिराज खूपच अपसेट झाला होता. आदिराज, ठीक आहे, मला समजलं, पण आता यावर रिॲक्ट होऊ नकोस. आज लग्न, उद्या पूजा आहे, ती होऊन जाऊ दे. मला सांग, कुठे बाहेर जाणार आहेस हनीमूनला वगैरे? नो, मी आणि मैथिलीने ठरवलं आहे तिच्या शाळेचे अपग्रेडचं काम पूर्ण होऊ दे आणि मलाही डॅडींनी हे महाजनचं काम मागे लावून दिले. निदान काहीतरी रिपोर्ट बनवतो व डॅडना देतो. आम्ही इतक्यात काही बाहेर जाणार नाही आहोत. ग्रेट, म्हणजे आपण यातून काहीतरी मार्ग काढू. डोंट वरी. आता चेंज कर, रिलॅक्स हो. मी पण गेस्ट रूममध्ये जातो, राकेश म्हणाला व निघून गेला.
आदिराज विचार करत होता आणि मैथिलीची त्याला आठवण आली. त्याचा चेहरा हसला. उद्या पूजा झाली की मैथिली आपल्या मिठीत असेल. मैथिलीने तो हेवी भरजरी शालू बदलून चांगला ड्रेस घातला. दागिने काढून ठेवले. फक्त मंगळसूत्र ठेवले. खूपच हलकं वाटलं तिला. अजूनची खूप आठवण येऊ लागली. तसं तिने त्यांना कॉल लावला. हॅलो अज्जो. बोला बाळा. कसे आहात. बोलताना ती रडवेली झाली. अगं असं काय विचारतेस. आत्ताच तर तुझ्या घरून आम्ही निघालो ना. नको माझी काळजी करूस. गोका आहे आणि शाळेतही येणार आहे ना मी. खरंच अज्जो. तुम्ही शाळेत येणार. मग आपण रोज भेटणार. आय लव्ह यू अज्जो. मैथिली खूप खुश होत म्हणाली. आता खुश ना. उगाच काळजी करतेस तू. तू कशी आहेस. मी पण मस्त आहे. अज्जो उद्या या हं पूजेला. मी वाट पाहते. हो ग बाळा. नक्की येणार. मैथिलीने समाधानाने कॉल कट केला. ती दमली होती. विश्रांतीची तिला खूप गरज होती. ती सरळ बेडवर झोपी गेली. बोल. आधीच्या ऑफिसमध्ये गेली होतीस. काय झाले. घरी येता अखिलेश यांनी काजलला विचारले. पप्पा आदिराज नव्हताच. हा जो त्याचा फ्रेंड कम पार्टनर आहे ना राकेश, तो होता. त्याला विचारले कधी कामाचं सुरू करताय. तर अजून 1 वीक तरी काहीच नाही. काजलने स्पष्ट सांगून टाकले. शिट. सारखं काम पुढे पुढे जाते. मी काय विचार केला आहे आणि होतंय काय. अखिलेश खूप नाराजीने बोलले. पप्पा त्यांना फसवून कागदपत्रांवर सह्या घेणार आहोत ना. एकदा ते झालं की मग तुम्ही तुमची पुढची चाल खेळा ना. काय वेळ टेन्शन घेताय. तुला नाही समजणार. चूक आणि गुन्हा यात मोठा फरक आहे. विश्वनाथने गुन्हा केलाय तर त्याला शिक्षाही तशीच मिळणार. पप्पा मी आराम करायला जाते. काजल बोलली व निघून गेली. शिवांजली शाळेचं काय आहे सिक्रेट. जे विश्वनाथ चौधरीला ती जागा हवीच आहे. गोव्यात इन्स्पेक्टर गोन्साल्विसने पकडून आणलेला बोटीचा कॅप्टन त्यांनी काय सांगितले आहे की सांगितलेच नाहीये. अखिलेश महाजन विश्वनाथ चौधरीला अडकवायचं बघतोय. पण त्यांनी उभा केलेला शिवापूरचा प्रोजेक्ट काय आहे हे समजायचं आहे. संकट अनेक आहेत. मग उपायही अनेक की एक. कोण सोडवणार या तिढ्यामधून. आदिराज मैथिलीचा नवा कोरा संसार आता सुरू होतोय. तो फुलणार की कोमेजणार. सुरू झालंय एक अदृश्य युद्ध. पडद्यामागचा सूत्रधार अजून तिथेच आहे. त्याला बाहेर काढायला हवं. क्रमश कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा अधिकाधिक मनोरंजक आणि रंजक होत जाणार आहे. तेव्हा ऐकायला विसरू नका. कथेला हाईप करा, लाईक करा. मनपूर्वक धन्यवाद.